शरण जावे मन होणे शरण जावे मन होणे शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तोहा उतरिल पार उतरील पार उतरिल पार उतरील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा अनंत हे नाम अनंत हे नाम अनंत हे नाम अनंत हे नाम उतरेल तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रकट तरी केले प्रकट तरी केले प्रकट तरी केले प्रकट तरी केले प्रगट तरी केले प्रकट तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट तुका म्हणे साक्षी आले अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावा अनंत हे नाम जा बहु आहे करुणाव अनंत हे नाम जा बहु आहे करुणा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तोहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तोहा उतरेल पार सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मन भोणी शरण जावे सर्व भावे देवाचे मन कोणी शरण जावे भावे देवाचे मन कोणी शरण ओ जावे भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तोहा उतरिल पार भवदुस्तर नदीचा तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा तोहा उतरील पार हरी विठोबा रघुमाई कुमार कुमार जय जय कुमार कुमार जरा टाळी वाजूया मस्त कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमार हे विठोबार कुमाई जय कुमार कुमार हे विठोबार कुमाई जय कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गे विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज श्री संत श्याम महाराज अगस्त्य मुनी महाराज शंभदेव भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज चंद्रेश्वर भगवान रेणुका माता म्हणवणी शरण जावी सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. थोडा आवाज कमी कर. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले. अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार सर्व भावे देवाशी मनवणी शरण जावे. विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणवणे शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. थोडा बेस दे. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपंदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविल. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका. कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने होते लोका. मृदंग श्रुती देखा मृदंग श्रुती देखा ताळ मृदंग श्रुती देखा ताळ मृदंग श्रुती देखा. दया माझे दंडवता दया माझे दंडवता माझे दंडवता दया माझे दंडवता. हे प्रथम नमन नाथा उमा शंकराची आसुता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता. हे प्रथम करून करू गणनाथा उमा शंकराची आसुता. शरणावरी देवी माता साष्टांगाचा दंडवत जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंग तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीय दिव्य लोकासनी. आता हृदय ही आपुली चौपाळून आपली वरी वैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात. थोडा ट्रबल करून बेस द्या मला, फुल बेस द्या. म्हणवणे शरण जावे सर्व भावे देवास, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग, किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग, विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप, वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा वडाळीकर, आलेली सर्व साधक मंडळी, वैष्णव मंडळी, टाळकरी मंडळी, फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्वच वारकरी मंडळी, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. तुकोबरायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबरायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. समोर बसलेली मंडळी, तुमच्या पायात बुटे चप्पले जरा काढून ठेवा. पुढे येऊन बसलं तर बरं वाटेल जरा. म्हातारी माणसं पुढं बसली, नवतरणी मागं बसली. तिकडे जा कोणीतरी, त्यांना सांगा, त्यांना म्हणा जरा बोलू नका थोड्या वेळ. आता 1 तास मला फक्त विक्षेप करू नका. लय गोड कीर्तन आहे का मस्त बाकी छान. आपण कीर्तन म्हणून आलो. कीर्तनकार छोटा असो नाही तर मोठा असो, श्रद्धेनं ऐकावं. जोपर्यंत देव चांगल्या जागी बसू देतो तोपर्यंत चांगल्या जागी बस. आहे तेवढे ऐका. तुकोबरायांचा निरोप आहे अत्यंत लक्षपूर्वक ऐका. त्याचं कारण असं आहे गड्या दादा, मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो वडाळी भोईकर. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनचा अंग कीर्तनचा हो या अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होऊन एवढी दक्षता घ्या. 1 तास फक्त. 10:30ला पंचपदी सुरू झाली, 12:30ला थांबायचं आहे आपल्याला. तुकोबरायांचा आग्रह आहे की आपण शरणागती करावी. का हो तुकाराम महाराज, शरणागती करायची पण कशी? सर्व भावे देवासी. हृदयामध्ये भाव ठेवून परमात्म्याची शरणागती करायची. मनवणे शरण जावे सर्व भावे देवासी. तुकाराम महाराज, आम्ही परमात्म्याची शरणागती केली, त्याचं फळ सांगा. ट्रबल कमी कर बघू, त्याचं फळ सांगा. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. एक प्रवास आहे आपल्याला. आपण प्रवासी माणसं आहे. आपण प्रवास करण्याकरता चालू. जसे मैयाला 2 तट असतात, एक अलीकडला एक पलीकडला, तसे तुमची आमची 1-2 तट आहे. एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. इथे जे पार करणार आहे, हा प्रवास करून घेणार आहे, तो फक्त परमात्माचे. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. का हो तुकाराम महाराज, आम्हाला तो परमात्मा तारून नेईल का? महाराज म्हणतात तो करुणावंत आहे. पण कसा आहे? बहु आहे करुणावंत. तो करुणावंत आहे महाराज म्हणतात. एवढंच नाही, तो अनंत नामाने नटलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अनंत हे नामजा. का हो तुकाराम महाराज, तुम्ही हे कोणाचं ऐकून सांगतात का हो? महाराज म्हणतात माझ्या ते साक्षीला आलं. तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट. आता जेवढा सरळ ताकदीनं अभंग ऐकला तेवढं रिटर्न ऐकायचं बरं का. अभंगावर तेवढं प्रेमच करायचं. उगा कीर्तनकाराच्या चुका काढत बसल्यापेक्षा अभंगावर प्रेम करायचं. ह्याच्या त्याच्या चुका काढल्यापेक्षा चला रिटर्न अभंग ऐकूया. केवढा ताकदीनं, किती गोड संगती लागते. बरोबर. तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले. अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत. भवदुस्तर नदीचा तुहा उतरेल पार सर्व भावे देवाशी मनवणे शरण जावे. विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा. आदरणीय वैकुंठवासी पुंजाराम लक्ष्मण जाधव, ताई घ्या ग त्यांना लेकरांना, आपलेच आहे ना, घ्या थोडा वेळ, घ्या त्यांना जवळ घ्या जरा. पूज्यश्री पुंजाराम दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. वारकरी माणूस, वारकरी माणूस. आज श्रावण महाराज इथं कीर्तनाला येतोय, या जागी एक काळ श्रावण महाराज गायनाला यायचे, तेव्हापासूनचा परिचय. पण फार गोड माणूस, वारकरी माणूस, देव माणूस. पूज्यश्री दादांची 4 लेकरं, आदरणीय वसंतराव असतील, आदरणीय अशोकराव असतील, आदरणीय शांताराम आणि आदरणीय बाजीराव दादा असतील. हा संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. त्या सेवेच्या निमित्ताने आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे आनंदराव तात्या खोले तात्यांच्या माध्यमातून, या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ आपल्या या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड मृदंग सेवक, काही काळ ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती विश्वगुरू निवृत्तीनाथ देवांच्या सान्निध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण दिनेश महाराज मोजाड. पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आपण टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, आदरणीय आमचे आकाश महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड कीर्तनकार हरिभक्तपरायण उद्धव महाराज पवार पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आज मिलिंद महाराज येणार होते, पण काही कारणास्तव त्यांच्या परिवारात घटना घडली म्हणून ते येऊ शकले नाही. आणि म्हणून पंचक्रोशीतून आलेली सर्व टाळकरी मंडळी, साधक मंडळी सर्वांना दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत, चौकदार तुम्हालाही दंडवत करतो. महाराष्ट्रातील अत्यंत एक गोड, एक उंचीचा, एक ताकदीचा एक साऊंड आहे. जसे काही महाराष्ट्रामध्ये अनेक साऊंड आहे, पण एक नाव या परिसराचं, या वैभवाचं ज्यांनी महाराष्ट्रभर गाजवलं, काळूबाळू साऊंड सिस्टीम. त्या सिस्टीमचे मालक आदरणीय आमचा विकीराव, माझ्या दादाला दंडवत. त्याला सांगावं लागत नाही. इकडं चाट वाजली की बरोबर कसं ट्रबल कसा द्यावा, बेस कसा द्यावा, गेन कसा द्यावा. निवृत्तीनाथ देवाने दिलेली कला आहे त्यांच्या हातामध्ये, दंडवत आहे. माझ्या बहिणींना तुम्हालाही दंडवत, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत महाराष्ट्रातली एक सुप्रसिद्ध चॅनल माऊलीचा दास. तुम्ही हे कीर्तन वर्षभर नाही, आयुष्यभर ऐकाल, स्मरणात राहील. माऊलीचा दास यूट्यूब चॅनलचे मालक माझा कृष्णदादा, माझ्या दादालाही दंडवते. अत्यंत या गावातील एक गोड कीर्तनकार, जुन्या काळामध्ये संप्रदायाची ज्यांनी सेवा करत आले, निवृत्तीनाथ देवांची सेवेमध्ये ते कुठं कमी पडत नाही, वारीला असतात. आदरणीय आमचे दोंडीराम बाबा पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आदरणीय काकांकडं पाहिलं, कीर्तन सेवा कोणाची असो, पण श्रद्धेनं येऊन बसायचं. पूज्यश्री काकांनाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून पूज्यश्री पुंजाराम दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. इथं जन्म झाला की मरावं लागतं. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही ऐकायचं, हा सांगण्याकरता आला. ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐकायचं. म्हणून माझी विनंती तुम्हाला सगळ्या साधकांना, कीर्तनकार छोटा असू नाही तर मोठा असो, कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. नसेल ज्ञानेश्वरी तर तुकोबरायचा गाथा तरी ठेवा. त्या ज्ञानेश्वरीकडे पाहून वाटेल कीर्तनकारला मी ज्ञानेश्वरी सांगावी म्हणून. त्या गाथेकडे पाहून वाटेल गाड्या मी कसे विनोद करून चालणार नाही, मी कसं उड्या मारून चालणार नाही. ज्ञानोबराय साक्षीला आहे तिथं. चला ज्ञानोबरायशी जरा बोलणं करूया आपण.
ज्ञानोबा सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला, आनंदाने म्हणा मस्त. अहो एखादी ओवी आपल्या वाणीला येईल आणि आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबा सांगतात उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्रदैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा सांगतात जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. बरं. मग का हो ज्ञानोबा आहे, इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता. ज्ञानोबा सांगतात गडे हो तुम्ही आपण एका देहाचं माध्यम घेऊन आलो. आपलं गाव वडाळी भोई नाही, आपलं गाव चांदवड नाही. ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावा आली. बरोबर. जन्म मृत्यूच्या सोहळ्या. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये पंजाराम दादांचे दोन्ही सोहळे झाले. आता बोला माझ्याशी, मला बोलावं लागतं कीर्तनात. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. पंजाराम दादांचे दोन्ही सोहळे झाले ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये. जन्माचाही झाला आणि बोला मृत्यूचाही झाला. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये तुमचा आमचा एक सोहळा झालेला आहे वडळी भोईकर. बोला पटकन. जन्माचा कोणता बोला बरं जरा मोठं. दुसरा होणार आहे परत. तुम्ही घाबरता का सांगायला नाही. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजयाची परी. इथं एक सोहळा झाला जन्माचा की दुसरा होणार आहे. इथं होणारच आहे. बरोबर. पण काव ज्ञानोबा आहे अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही एक फजिती आहे. किती वेळा जन्माया नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता. किती वेळा जन्माया नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता. किती वेळा जन्माया नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता. किती वेळा जन्माया नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता, नित्य भावे फजिता, फजिता, फजिता. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं महाराज म्हणतात एक फजिती आहे. प्रमाण ऐकलं? गोड प्रमाण ऐकूया. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या साधकांना वैष्णवांना, कीर्तनं थोडे ऐका पण चांगली ऐका. लई नका ऐकू, थोडे ऐका पण चांगले ऐका. असे कीर्तन ऐका का जेणेकरून आमचा उद्धार ठरेल. मी ठरवलंय थोडे कीर्तन आले ना चंदू काका तरी चालत. आपल्या मस्तीत कीर्तन करायचे, काय लोड नाही घ्यायचा लोकांचं. पण आपल्या मस्तीतलं कीर्तन असं, नाही तर लोक अगोदर जेवण आम्हाला सांगतात हे म्हणा ते म्हणा, काय लोड नाही घ्यायचा. आमची दाजी सांगत राहते इंदुरीकर दाजी, फेटा पाहिला का मुंग्या येत्या तस मला फेटा पाहिला का हातपाय दुखत आहे. काय प्रवास करू बेजार होऊन जातं. पण चांगले लोक असले की बरं वाटतं जरा मस्त बाकी छान. महाराज म्हणतात एक फजिती बाबर का. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित किंवा नित्य व्हावे फजित, असं एक पाठ आहे. बरोबर. नाथ महाराजांची भाषा याच्याही पुढचे. नाथ महाराज म्हणतात पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही व्याधी आहे. भलती अभावे शरण जावे, भलती अभावे शरण जावे, भलती अभावे शरण जाता भे, भलती अभावे शरण जाता भे. आडी तसे तुटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी, ना पाययाती कुळाचा विचार, ना पाययाती कुळाचा विचार. पाडित तुटी
महाराजांची भाषा किती गोडी पा. थोडा सुरेंद्रचा आवाज विकीला. भलती भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. व्याधी म्हणले महाराज. नाथ महाराज म्हणतात ही व्याधी. एका ठिकाणी शब्द वापरला फजिती, एका ठिकाणी शब्द वापरला तुकोबाराने आणि त्यांची सरली. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं तुकोबाराय सांगतात ही येर झाली. मग का हो ज्ञानोबा साधकांचा प्रश्न आहे. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं ही जर येरझार असेल तर ती संपवता येईल का. ज्ञानोबा पुढे बोलतात. ज्ञानोबा सांगतात गडे त्याच्या करतात आलो. पुढची होऊया. तैसे येण्याची शरीरे बरोबर शरीरा येणे सरी आणि किंबहुना येरझारी चिरापडे. ज्ञानोबा सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं, संपवता येतं. मग का हो ज्ञानोबा या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आम्ही काय करावं नेमकं. ज्ञानोबा सांगतात एक काम करा. तरी जड जडून व्हायला आणि ये भक्तीची वाटे लाग. त्या भक्तीच्या वाटेला लागा. जिया पावश्या व्यंगन जदाम माझे. ज्या भक्तीच्या वाटेला तुकोबाराय लागली वडाळी भुईकर, ज्या भक्तीच्या वाटेला ज्ञानोबाराय लागले. सकल संत परंपरा पा बरं. ती काय भक्तीची वाट परंपरा आजकालची नाही. तुकाराम महाराज राम भक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. विचारतात शरण शरण हनुमंत रामराय हनुमंतरायाची आणि काय भक्तीच्या त्या वाटा. ज्ञानोबाराय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा. मग त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता हे मनुष्य जीवन मिळालं बरं का. पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपल्याला. का सगळ्यांचे प्रमाण पाठे पण जरा सावकाश म्हणा, सावकाश म्हणा. थोडा बेजते पुढे थोडं सावकाश म्हणा. सगळ्यांनी म्हणा नरदेह दुर्लभ जाण शतवर्षाची. सगळ्यांच्या पाठी म्हणा जरा. पण पुढचं ऐका ना. त्यामध्ये म्हणा दुःख यातना आणि मग तुम्ही आठवा परमात्म्याला. आठवा भजन करून घ्या. का परमात्म्याला आठवायचं. पुढचं प्रमाण ऐकायचं आपल्याला. हे मिळालं, हे दुर्लभ आहे मिळालं, पण आयुष्य लय थोडं आहे. अल्पायुष्य मानव शत गणिले ते अर्ध रात्र. आता जरा सावकाश म्हणा. मध्ये बालत्व म्हणा, पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते. विठ्ठल 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 तुम्हाला जेवढं ऐकता येईल तेवढं ऐका. मी माझ्या वेळेला थांबणार आहे. हे दुर्लभ आहे, हे मिळालं, पण महाराज म्हणतात ऐका ना. शतगणिले ते अर्ध रात्र, पण मध्ये बालत्व बालपण आहे, पुढे पिढा आहे, रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते. इथं भजनाकरता आयुष्य खूप कमी आहे, म्हणून इथं भजन करून घ्या. इथं टेन्शन नका येऊ कोणाचं. इथं जाऊ पाहतो टेन्शन मध्ये. इथं काय कोणाचं टेन्शन घेतात दादा. इथं किती चांगलं जीवन जगा काका. 50% लोक आपल्या विरोधातच. तुम्ही किती चांगलं जीवन जगा, 50% समाज आपल्या विरोधातच. इथं काय समाजाचं टेन्शन घेतात.
टेन्शन घ्यायचं नाही इथं फक्त आनंद घ्यायचा आणि आनंद फक्त भजनानंच मिळाला बाकी कशाने मिळणार नाही. नाही तर टेन्शनच आहे. सुनानं अपमान केला निघाली लेकीच्या दारामध्ये सासू. काय त्या लेकीच्या दारात, लेकीच्या दारात जायचं येईनीच्या दारात जायचं पण स्वाभिमानानं जायचं. सासूनं अपमान केला सुनेचा तळ्यात उडी हाणली मरण सोपं झालं आपल्याला. पोरानं अपमान केला बाप तीर्थयात्रेला निघाला. बापानं अपमान केला पोरानं औषध पिऊन घेतलं. इथं जो भाव होतो टेन्शनमध्ये. काय इथं कोणाचं टेन्शन घ्या ऐकता का. लईच टेन्शन आलं मला लय राग आला तर तो मंदिरात जाऊन घालवा जरा मस्त बाकी छान. तुम्हाला वाटलं ना भांडायचंय तुम्हाला भांडा त्याच्याशी भांडा. नाथ महाराजांच्या भाषेत भांडा देवाशी भांडा. हरी बोला भांडता हरी बोला हसता खेळता हरी बोला. भांडायचं ना ताई. जनाबाई भांडलीत ना त्याच्याशी. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. 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 जरा टाळी वाजवा मस्त बाकी जरा ऐकूया जनाबाईंचं काय म्हणणं आहे. पुण्यवंत पाताळ लोकी गेला पुण्यवंत पाताळलोकी गेला. दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरट्याचा बहुमान वाढविला. हे कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा हे हे कीर्तिवानाचा 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 कीर्ती हे कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. कीर्तिमानाचा अपमान कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. दरबार. एकदा टाळीवर आमच्या दिनेश महाराज. भांडायचं ना तुम्हाला पण मस्तीतलं भांडण करा. ऐकता ना असं भांडा त्याच्याशी. भांडून भांडून थोडा रोग आपला जो राग आहे ना तो जरा शांत करा. घालवा थोडा मस्तीत तो राग. बाप कीर्तिवानाचा अपमान केला. देवा धुंद झाला तुझा दरबार. त्याच्याशी भांडा आणि म्हणा देवाला देवा तुम्ही माझी आहे ना. देवाला म्हणा मंदिरात जाऊन प्रभू तुम्ही माझी आहे ना.
आणि पुढचंही सांगायला विसरू नका, प्रभू मी तुमचा आहे बरं का. ओ प्रभू तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो प्रभु, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. जरा मस्तीत म्हणा देवाला, मग तुम्ही माझी आहे बरं का प्रभू. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. पौषवारी जवळ आली आता. सगळ्यांनी या वारीला हे मस्तक निवृत्तीनारायणच्या समाधीवर ठेवा. सांगा निवृत्तीरायाला, प्रभू तुम्ही माझी आहे बरं का. मेरा नाथ तू है, नहीं मैं अकेला, मेरे साथ तू है, नहीं मैं अकेला, मेरा नाथ तू है. असं मस्तीत म्हणा जाऊन जरा. तो राग जरा घालवा, जाईल राग. जीवन भजनाकरता शिल्लक राहिलो, काय भजनाशी उरले ते पाय. आयुष्य खूप थोडं आहे, कधी निघून जाईल सांगता येत नाही. मग मिळालेलं आयुष्याचं सोनं करावं, आपलं जीवन धन्य करावं, हा संतांचा आग्रह आहे. म्हणून हात जोडून एक नम्रपणे एक शरणागतीचा पर्याय आपल्याला उपदेश करतात. अभंगाचं पहिलं मानवोनी शरण जावे, शरण जावे, मानवोनी शरण जावे, मानवोनी शरण माझा का आग्रह आहे तुम्हाला वेळोवेळी टाळे वाजवण्याचा माहिती आहे का? आग्रह काय वाजवायला होतो? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज, मी कधी अपमान करणारा महाराज नाही.
आणि वडाळी बोरकर आजच्या कीर्तनात एवढं जरी शिकून गेले ना, जो भेटेल त्याचा सन्मान करा. इथं काय कोणाचा अपमान करत नका बस, कमीला कली कोणाला. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. म्हणा दिनेश महाराज किती निवृत्तीनाथ देवांची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड मृदंग वाजवता हो. म्हणा आकाश महाराज किती गोड गाता हो, किती ज्ञानोबरांनी गोड आवाज दिला. उद्धव महाराज जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, नाही तर आपल्या पाठीमागे आजार लागलाय आपल्याला. कोणता चळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. काय भेटेल इकडं वाईट म्हणून कोणाला. या बघा दादा, एखाद्यानं गाडी घेतली ना, हृदयालाही गोड ठेवा. का कधीतरी चांगलं म्हणा या हृदयातून आवाज आला पाहिजे, हे मनलाही गोड ठेवा. एखाद्यानं गाडी घेतली तर म्हणा वा तात्या काय गाडी घेतली छान. सायकल नव्हती बरं का तुमच्याकडं, गरीब परिस्थिती होती तुमच्याकडे. 4 चाकी गाडी घेतली हा तुमच्या दारात. अभिनंदन तात्या तुमचं आलं. तात्यालाही बरं वाटलं आणि आपल्यालाही बरं वाटलं ना. या ना तात्याची गाडी पाहिली ना चौकात आला. त्याला मित्रांनी विचारलं कुठे गेलता. ते तात्यानं गाडी घेतली. कसं काय गाडी. एक नंबर आहे. अरे पण तुझा चेहरा नाराज दिसू राहिला म्हणली मला. तू एरवी खुश राहतो म्हणे. त्याचं कारण आहे म्हणे नाराज राहण्याचं. म्हणे काय म्हणे त्यानं हप्तेव घेतली असेल. अरे घेऊ दे ना चळक्या, त्यांना हप्तेव घेऊ दे. नाही तर काय तू चांगलं तर म्हण. चांगलं म्हणण्याची तर भावना ठेवा. काय तर कोणाला वाईट म्हणत नका बसू. दादा जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, सन्मान करा. कारण आज झालेली भेट आपली होईल ना होईल काय माहिती दादा. इथं कधी आयुष्य एक दिवस हे बघा, या फोटोत आपल्याला एक दिवस जाऊन बसायचं एवढं ध्यानात ठेवा. पंजाराम दादा गेलेत ना, आपल्याला जायचे. पण जाते की बी एक चांगलं कर्म करून जायचे. आज हा पुंजाराम दादा करता एवढं हा परिवार आलात ना, त्याचं कारण आहे उत्तमची उरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती कीर्ती मागे उत्तमचे उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरे. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. चांगलं राहा, सन्मान करायचं शिका. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात आलोय आपण. म्हणून शरण जावे. 4 मुद्दे बरं का. आता ऐका, कोणी शरण जायचं, कोणी शरण जायचं, कुणाला शरण जायचं, का शरण जायचं आणि कसं शरण जायचं. बस 4च मुद्दे. 4 मुद्द्यावर थांबायचे आपल्याला. कुणी शरण जायचं. शरणागतीचा पर्याय, शरणागती फक्त मानवालाच करता येते. कुत्र्याला शरणागती करता येत नाही, गाढवाला शरणागती करता येत नाही. कुणी शरण जायचं. या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर शरणागती करता येते. कळलं आपल्याला की इथं फक्त मानवाला शरणागती करता येते. मानवाला कुणी शरणागती करायची, कुणी कुणाला. बरोबर बरोबर. कुणी या शब्दाचा अर्थ कळाला. याचं देही घडे देवाचे. इथं जर भजन करता येतं, फक्त मानवाला शरणागती करता येते. कुणी शरण जायचं. बरोबर. कुणाला शरण जायचं हाही पर्यायचे. जीवानी जीवाला शरण जायचं, जीवानी देवाला शरण जायचं, का जीवानी जडाला शरण जायचं हाही पर्यायचे बरं का. मग जीवानी जीवालाही शरण जायचं नाही, जीवानी जडालाही शरण जायचं नाही. एक तर जीवानी संताला शरण जायचं, नाही तर जीवाने देवाला शरण जायचं. एवढंच पर्याय. जीवाने जीवाला शरणागती करून चालणार नाही दादा. का हो. जीवाने जीवाला शरणागती केली तर फळ काय. ऐकता का. वडळीचा एक माणूस होता तात्या, त्याला खरूच झालेली. काय झाली दृष्टांतात बरं का फक्त. तो पिंपळगावला गेला. राम 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 राम. कुणाकडे गेला केलं काय नाही म्हटलं, आपल्याला खरूच झाली देण्यात आला. आहे का हो एखादं हॉस्पिटल इथं. तो पिंपळगावचा म्हणे तुम्हाला किती साली झाली खरूच. तो वडळीचा गडी म्हणे, तो म्हणे मला 22ला झाली म्हणे. कितीला. 2022ला. आहे का हो एखादं हॉस्पिटल. तो म्हणे डबल सांगा तुम्हाला किती साली झाली. म्हणे 2022ला. तो म्हणे मला 2012ला झालेली म्हणे. नाही कळलं तुम्हाला. अरे त्याला 2012ला झालेली खरूज, त्याचीच नाही गेली याची कुठं जाईल. इथं समदुःखी आपण. प्रपंचाचा पर्याय सुख कोणाला विचारावं आपण. संसारिकाला. तोच दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई
राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी रे जो देखे सो चला दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया जो देखे सो दुखिया इथं प्रत्येक जण दुखी आहे म्हणून जीवाला नाही शरण जायचं. जीवाने जडाला नाही मग जीवाने देवाला शरण जायचं. अहो पण कोणता देव हाही आता प्रकाराचे ना. इथं देवाचे प्रकार आहे शेंदरी हेंदरी दैवते कोण ते पूजे भूती घेते आपुल्या पोटाची रडते मागते शिते. जो आपल्या पोटा करतो रडतो त्याला शरण नाही जायचं. देवाचं नाव तर सांगा. ज्या देवाचं नाव वेदानं सांगावं ज्या देवाचा पत्ता शास्त्राने सांगावा त्याच देवाची शरणागती करावी. मग सांगितलंय वेदाने वेद आनंद बोलीला वेद आनंद बोलीला वेद आनंद बोलिला वेद आनंद बोलिला अर्थ तुकाची साधिला अर्थ तुकाची साधिला विठो अशी शरण विठोबाशी शरण जावे. अर्थ इतुकाची साधिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जा विठोबाशी शरण जावे वेद अनंत बोलिला बोलिला अर्थ तुकाची साधिला अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे शरण जावे 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 वेदानं सांगावं नाव सांगितलं नाव वेदानंत बोलिला. हा काय चौकड्याचा आव का नाही नाही चार चरणाचा आव आहे. बरोबर अर्थ तुकाची विठोबाशी हे द्रौपदी शरण जावे आणि निजनिष्ठा वेदानं सांगावं आम्ही कोणाची शरणागती करायची. म्हणून महाराज म्हणतात ऐका कुणी शरण जायचं कुणाला शरण जायचं कुणाला म्हणजे पंढरीनाथाला पांडुरंगाला. बरोबर बरोबर कळालं आपल्याला. कुणी शरण जायचं कुणाला शरण जायचं का जायचं. आता ऐका बरं का जायचं. इथून पाठीमागे जन्म मिळाला ऐकता का. त्या जन्मात आपण शरणागती केली ना केली माहीत नाही आपल्याला म्हणून शरण जायचं. बरं का शरण जायचं. या जन्मात पुढचा जन्म कोणता प्राप्त होईल आपल्याला माहीत नाही. त्याही जन्मामध्ये शरणागती करता येईल माहीत नाही पण आता शरणागती करता येईल म्हणून का शरण जायचं. आत्ता परत शरणागती करता येणार नाही. कुणी शरण जायचं कुणाला शरण जायचं का आणि कसं कसं. सर्व भावी देवाशी कशा शरण जायचं सर्व भावी देव. हृदयामध्ये भाव ठेवा. तो भावाचा बुकेला आहे देव भावाचा. बोला बोला बोला. तुम्ही कुठं असं ऐकलं का वटाळेकर देव बोकड्याचा ऐकलं का हो. देव कोंबड्याचा
तरी हे म्हसोबाचे भक्त ऐकते नाही. ज्या देवीला जावा इथं जवळ देवी आपल्या आल्या ते धरणाच्या जवळ हा तिथं पहा ना ते भक्त कारण हांत्याकडे तिथं माऊस खाता हाऊस करी आणि जोडोनी वैरी तुका म्हणे कुटती हाडे आणि आपुल्या नाडे रडतील. इथं रडावं लागल, इथं रडावं लागल. म्हणून संतांचं ऐकूया आपण. तो भावाचा भुकेला आहे बस. तुकाराम महाराज शपथच घेतात. तुका म्हणे आण काही न लगे भावाची कारण आणि तुका म्हणे आण देवाचे तो पुरे एक प्रेम भाव. देवाचे तो पुरे एक प्रेम भाव. देवाचे पुरे एक प्रेम भाव. देवाचे पुरे एक प्रेम भाव. पूजाचे भाव सर्वांचा. पूजांतर भाव सर्वांचा. मनापासूनिया करिता भजन. मनापासूनिया करिता भजन. मनापासूनिया करिता भजन. मनापासूनिया करिता भजन. भजन भजन. बोला प्रमाण. देवासी तो पुरे देवाशीच पुरे एक प्रेम भाव. एक प्रेम भाव. तो फक्त प्रेमाचा भावाचा थोर प्रेमाचा तो भावाचा भुकेला आहे. म्हणून महाराज म्हणतात शरणागती करायची ना सर्व भावे सर्व तुझी से हरी बोल करीन मनोभाव. बहुत बढिया वा रे वा. तुझी सेवा करीन मनोभाव. तेव्हा तुझी शबादारी करायची असेल तर ऐकूया. तुझी हे पांडुरंगा. सेवा करीन मनोभाव. तुझी सेवा अरे वा. करीन मनोभाव. हे निवृत्ती. तुझी सेवा करीन मनोभाव. तुझी सेवा करीन मनोभाव.
महाराष्ट्र गाजवलं. काय निवृत्ती राहायची कधी कृपा होईल, ज्ञानोबरांची कधी कृपा होईल या लेकरांवरती. इथं संताची कृपा झाली का काय कमी पडत नाही. वा, तुझी सेवा करीन मनोभावी. सेवा जरी करायचं असेल तर मनोभावी, शरणागती करायची असेल सर्व भावी देवासी. बरोबर का? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. इथून पार करणारा परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय कोणी नाही. ज्ञानोबरांची जरा भाषा ऐकूया. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण्य मीची एक. परमात्म्याशिवाय नाही. पण शरणागती अशी करा का जीवन धन्य झालं पाहिजे, जीवनाला धन्यता प्राप्त झाली पाहिजे. शरण जाऊन शरणागती करून परमेश्वराला म्हणूया, प्रभू जरा स्वराचा आवाज दे. तेरी शरण में आके हो प्रभु मैं धन्य हो गया. तेरी शरण में आके मैं धन्य हो गया. जन्मों की प्यास थी हो प्रभु संपन्न हो गया. तेरी शरण में आके ओ निवृत्ति राया मैं धन्य हो गया. तुझको अपना बना के मैं धन्य हो गया. शरणागती करून आपलं जीवन धन्य झालं पाहिजे. का? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. का हो? हे सगळ्या गोष्टी तो करून घेईल का? मग परंतु कसा आहे? बहु आहे करुणावंत. 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 बहु बहु आहे करुणावंत. तो करुणावंत आहे बरं का. इथं फक्त संत करुणावंत आहे, इथं देव करुणावंत आहे. महाराज म्हणतात ऐका ना. न पाही याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोबर आहे भक्तावर करुणा करणारे म्हणजे कृपावंत जीवन आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती. इथं संत कृपावंत आहे, इथं देव कृपावंत आहे. पण बहु त्याला फक्त हाक मारा. आई द्रौपदीनं हाक मारली तशी कधीतरी हाक मारून पाहतो येईल. गजेंद्रानं हाक मारली ना दादा, संकट आलं तर त्याला हाक मारा, तो येईल. तो गजेंद्र करता आला, तो भक्त प्रल्हादा करता आला. ताई जो मीराबाई करता आला, जो जनाबाई करता आला, तो आपल्या करता येईल. तशी हाक मारा फक्त त्याला. कारण बहु आहे करुणावंत. आपल्याला सगळ्याला चरित्र माहिती तर द्रौपदी करता आला.
कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया आला ना तो. कौरवे पांचाळे सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. तो द्रौपदी करता वस्त्र झाला, तो येतो ना. जो चोकोबरायच्या पत्नी करता आला ना, चोकोबराय करता आला ना, त्याला हाक मारा बघतो, त्याला येतो तो. बहुआ हे करुणावन अनंत हे नाम, तो अनंत नामाने नटलेला आहे. ऐका बरं का, एक गोपी सांगते, त्याला नाव घेते आणि त्या नावामध्ये ती त्या कान्हयाला सांगते, हे कान्हा मुरलीवाले, मुरलीवाले म्हणते त्याला, ओ बंसी वाले. त्या मुरलीच्या नादात म्हणते, मैं तो शुद्ध बोध कोई तेरे प्यार में, कान्हा सब कुछ भूल गई तेरे संसार में. कान्हा ज्योत जगा दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले. एक सखी म्हणते बाई, कोही कहे गोविंद कोही गोपाला. ती सखी म्हणते, बाई तुम्ही काही म्हणा पण मला जे म्हणायचं ते. ती म्हणते, बाई कोहे कहे गोविंद कोही गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, तो कहू सावरिया बासुरिया वाला, तो कहू सावरिया बासुरिया वाला. जरा हात वरी करूया, मस्तपैकी भजन करूया जे गोपिकांनी केलं. 22 जानेवारीला रामललाचं आगमन झालं अयोध्या नगरीमध्ये. वृंदावनात ते गोपाळ भजन करत होते, अयोध्या नगरात ते साधक भजन करत होते. हात वरी करूया. आजच्या दिवसाला जो आनंद आहे, आज शेवटचा दिवस आहे दादांचा. आजच्या दिवसाला वसंतराव, अशोकराव वडील तुम्हाला आशीर्वाद देतील आजच्या. अरे किती गोड संकीर्तन आहे, किती गोड मृदंग आहे, किती गोड टाळे, किती टाळी इथं वाजवलेली. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. जरा टाळी वाजूया मस्त बाकी. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. च्या मस्तीतलं भजन करा मस्त पैकी. वृंदावनातलं भजन वेगळं होतं, अयोध्येतलं भजन वेगळं होतं. कारण अनंत हे त्याला अनंत नाम आहे. मग वडाळीत भोईत कसं भजन करायचं? असंच. कसं? विठोबा विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार. चला चौघा भाऊ चला. जय वसंतराव, अशोकराव चला, शांतारामराव चला, चला बाजीरावराव चला. हरी जय जय, हरी
रघुमाये जडोबार कुमार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कणात नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कणात नामदेव तुकाराम निवृत्ती राया हात वर करा, हात सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली बहु आहे करुणावंत अनंत हे नाम तो अनंत नामाने नटलेला आहे महाराज म्हणतात का तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट माझ्या साक्षीला आलं महाराज म्हणतात म्हणून मी प्रगट तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले अनंत हे नाम बहु आहे करुणावंत भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार सर्व भावे देवाशी मनवणी शरण जावे यथामती यथावकाश बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणे मावली रे जे जे वे वैकुंठवाशी गुंजाराम दादा हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं 4 लेकरं आहे त्या 4 लेकरांच्या जीवनात अशी एखादी रात्र गेली नसेल असा एखादा दिवस गेला नसेल ना का त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल म्हणा महाराज म्हणतात ऐका बरं का तुकोबारायांचं प्रमाण किती गोड आहे पहा जीवनात कोणाचं भलं नाही करता आलं तर भलं करू नका बरं का दादा पण एखाद्याचं वाईट होईल असं कधी जीवनामध्ये करू नका पण एक काम करा शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवे महत्त्व वडिलांचे आपल्या वडिलांच्या नावाची उंची कशी वाढेल असं पवित्र कार्य करत चाला बरं का ताई कारण एखाद्या घरातून एखादी मुलगी पळून गेली एखादा मुलगा पळून गेला येणारा काळ वाईट येत चालला म्हणून सांगतो माफी मागतो त्या बापाला त्या आईला कधी पाहुण्या रावळ्यामध्ये तोंड दाखवता येत नाही म्हणून जेणेकरून आमच्या घरातलं वातावरण खूप छान राहावं तुकोबारायचं ऐकूया जरा आपण मग काय करावं आमच्या पोरीनं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक काय नम्रता असेल तुकोबारायची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा हे सगळं घडलं की मग धन्य माता पिता तयाचे दादा इथं बापाला धन्यता प्राप्त करते तिथं आईला धन्यता प्राप्त करते ज्या आईच्या पोटी साधू जन्माला आला ना आई त्या आईची कुस पवित्र आहे बरं का इथली या विश्वातली धन्य आहे ती आई इथं बापाला धन्यता प्राप्त होते धन्य त्याची माता धन्य त्याचा नामदेव महाराज म्हणतात साठविला दाता इथं साधूला जन्माला घालणारी आई धन्य आहे वैकुंठवासी दामोदर बाबा इथं महात्मा होऊन गेले परिसरामध्ये भाग्यवान असेल ती आई अशा साधूला जन्माला घालणारी वा इथं साधूला जन्माला घालणारी आई इथं ज्ञानोबरायला जन्माला घालणारी माय धन्य धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण द्याय धन्य त्याची माय प्रसवली आपल्या बापाचं उंचीचं कार्य असावं का हो या फोटोकडे पाहिलं की सगळं आठवतं एक कवी 2 ओळी लिहितो आपल्या बापा करता 2 ओळी लिहितो आपल्या बापा करता काय म्हणणं आहे त्याचं ऐकूया जरा उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावाने
दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा कला, ओटामधी असू जरी कनावा कला, घडीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड नाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड नाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. श्रद्धेने आईवडिलांची सेवा करूया. हा श्रावण महाराज जगतात नुसता महाराष्ट्राला बाप सांगत नाही बरं का. यूट्यूब सर्च केलं का तुम्हाला माहिती बाप सांगणारा श्रावण महाराजच. आमची आई 2021ला वैकुंठवासी झाली धोंडराम बाबाला, यांना सगळ्याला माहिती. आज मी महाराष्ट्रभर फिरतो फक्त बापाची पुण्य. आज घरी काय मला पाहावं लागत नाही, म्हणून मी कीर्तन संपलं का माझा नेहमी रात्रीचा असो दिवसाचा असो संध्याकाळी घरी. कीर्तन संपलं की घरी. वडील म्हणले लांबचा प्रवास आहे, थांब तर थांबायचं नाही तर थांबायचं नाही. यायचं, स्नान करायचं, देवाचं दर्शन करायचं, पूजा करायची, साधना करायची, पांडुरंगासारख्या बापाचं दर्शन घ्यायचं आणि मग प्रवासाला लागायचं. कधी संकट येत नाही. म्हणून वडिलांच्या स्वप्नाकरता आत्तापर्यंत तर भरपूर सेकंड गाड्या घेतल्या, आता बुक केली. फक्त तेवढल्या वडिलांच्या हातून एक तेवढी घ्यायची. फार गरिबी भोगली आमच्या वडिलांनी. इथं गरिबी भोगणाराचे बाप. इथं गरिबाचे लेकरच्या वेळेस मोठे होताना लई जाणं असते, म्हणून एक गाडी वडिलांच्या हातून शोरूमच्या बाहेर काढावी एवढीच स्वप्न आहे. मी काय तुम्हाला प्रदर्शन म्हणून नाही, पण फार गरिबी भोगली आपल्या मायबापानं. असं काही एखादं उदाहरण असावं आपल्या जीवनामध्ये का आपण आपल्या बापाच्या चेहऱ्यावरला असू पाहावं कधीतरी. आणि म्हणून आता फेब्रुवारीमध्ये नवीन गाडी येणार आहे. तेवढा अट्टाहास बाकी काही नाही, फक्त वडिलांची तब्येत ठीक आहे, अजून चांगली आहे, त्यांच्या हातून पूजन करायची आणि तेवढी शोरूमच्या बाहेर काढायची, बस एवढाच अट्टाहास आहे. का हो, हे मृदंगाचार्य घडले असतील ना, तुम्ही दिनेश महाराजांचे वडील जर पाहिले ना, आमचे अण्णा फार साधी बोळं व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र गाजवला ही फक्त बापाची पुण्य आहे दिनेश महाराजांच्या जीवनात. तुम्ही आकाश महाराजांचं बाप जर पाहिलं ना, फार साधं कुटुंबातलं लेकरू येते. आज महाराष्ट्र जरी आकाश महाराजांना ओळखीत असेल ना, त्याच्या पाठीमागं बापाचा आधार फार मोठा आहे. हे उद्धव महाराज आहे, छोटंसं. हे बघ, सगळी गरीबातलीच लेकरं ही सगळी. इथं गरीबाचा संसार थाटून मग आनंद असतो त्या जीवनाला. आणि म्हणून छान एक बाप, सगळं बापाचाच आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. हे बघा, मी तुम्हाला उदाहरण पटवून देऊ की एका मिनिटात. मृदंग शिकून आलं का म्हणून लोक लगेच भाजनात वाजवत देतात का भाऊ काका, लोक चालू भाजनातून उठून देतात कधी कधी. पण परिसरात जर महाराजांचे वडील गेले असेल, अण्णाने म्हणावं, महाराज ओ तात्या माझं पोरगं करून मृदंग वाजवतो, वाजवत देते का हो त्याला? तो आधार देणारा, तो आशीर्वाद देणारा, भीक मागणारा आमचा बापाच आहे. म्हणून प्रत्येकाच्या बापाच्या पाठीमागं कष्ट, लेकराच्या जे आपलं नाव गाजतंय ना, ही फक्त बापाची पुण्य, एका आईची पुण्य आहे. म्हणून माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायचं ऐकूया, सकळ तीर्थाची अधुरी जे का माता पितरे. संपले माझं कीर्तन. आलोय आपण दादांच्या निमित्ताने, पुंजाराम दादांच्या निमित्ताने. दादा एकच विनंती, संपलं माझं कीर्तन. नसेल गुरु तर गुरु करा. गुरु करायचं हे ज्ञानोबरायचंच ऐकायचं बरं की, तर संताचंच ऐकायचं. श्री गुरु सारिका. ऐका ऐका, त्यांच्याकरताच चाललंय, त्यांच्याकरताच चाललंय. हे ऐकून तरी त्यांच्या गळ्यात माळी घाला. गुरु करा, माळ घाला. श्री गुरु सारिका असता पाठीराख. नाथ महाराजांचं ऐकूया आपण. तुळशी माळ गळा. का असं म्हणले नाथ महाराज? गंडे तोडे गळा. मी गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज आहे बरं, मी जाहीर सांगतो दादा. मी काय कोणाला घाबरत आहे, त्याला प्रमाण नाही तर सांगू तरी काय. नदी काय टाना टोना नामस्मरणा वाचून. पण दादा भाऊ एवढं वाईट वाटतं हल्लीच्या काळात. ऐका रे, अरे ऐका रे. लोकांचा जेवढा माळीवर विश्वास नाही राहिला धोंडराम बाबा, तेवढा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला. वाईट वाटतं. आपण का संताच्या पुढं चाललो का काय कळत नाही आपल्याला. संतापेक्षा कोण मोठं आहे हो? तुकोबाराने आग्रह करावा ना, कंठी मिरवा तुळशी पण लोकांचा विश्वास नाही राहिला. मी तुम्हाला उदाहरण पटवून ऐकत आहे.
आता कीर्तन संपलं का तुमच्या येईन म्हणा, येईन बाई जेवण करून जा. येईन म्हणते मी खात नाही. ते विचारा ना तुम्ही, खात नाही म्हणते ती. आपण म्हणावं का खाते नाही? ते का दरी चावलेले त्या का बाबाकडे, काचा बाबा काचा काय मावशी, इथं जा वारीला या, पौष वारीला या. हे कपाळ निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा, आपलं जीवन धन्य होऊन जाईल. इथं काय कुठं खिट्या घालीत बसता? इथं खिट्या घालण्यापेक्षा वारी करा. वारीला यायला आनंद आहे. बरं नाही, सयंचं दुखणं नाही, आपलं तेच दुःख नाही. आपण म्हणा येई बा कीर्तन संपलं का जेवण करून जा. येई बा म्हणतो, आपण खात नाही. का बर? परशुराधाचं दाव्याचा खालं का अंग जड पडतो म्हणतो. काय म्हणतो मला ना, काय म्हणतो? कारणाला गेली म्हणे जड पडत याचा अंग. म्हणता आमंत्रण नसलं तर तरी जातो गडी. त्याच्याकरता नेम घालायची संतांनी ती आहे का? माळ घाला. तुकोबरायचं ऐकूया. भजन करायचं तुकाराम महाराजांचं ऐकायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोरं पण तुम्हाला पटल ना पटल, मला परत मा कीर्तन घ्यायला नाही घ्यायला मला अपेक्षाही नाही. आता माझं कीर्तन घेतलं ना तात्या, आता वर्षभर कीर्तन घेऊ नका वडळीमध्ये. आता बस झालं. आता हे उद्धव महाराजांना नवीन नवीन महाराज आणायचे, नवीन नवीन ऐकायचे. चांगले कीर्तन ऐकायचे मस्त, मोठ्या मोठ्या महात्म्यांचे चांगलं कीर्तन ऐकायचे मस्त तिथले. परत लवकर बोलवायचं नाही आता वरळी बोयला. हां ऐका आता, पटल ना पटल मला माहीत नाही, पण संतांचं ऐका. भजन करायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोरं पण अंगीकार. पण भजन एवढं गोड करा. अंगीकार ज्याचा केला नारायण निंदे ते ने वंदे. आनंदी राहा, खूप सुखी राहा. सुखी आनंदी फक्त भजनानंच राहता येईल. म्हणून गोड भजन करूया मस्त बाकी छान. ऐकूया. संपलंय माझं कीर्तन. जाधव परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे आलात. पाहुणे मंडळी आलोय आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता. या परिवारानं छान महाप्रसाद केलेला आहे. जेवण केल्याशी कोणी जाणार नाही अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार धरून केले